नमस्कार मंडळी, महाराष्ट्रीयन मेजवानीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण आषाढ विशेष 8 दिवस टिकणाऱ्या खमंग आणि खुसखुशीत अशा ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या बनवतोय। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर ह्या पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला अगोदर एक छोटंसं वाटण तयार करायचे। त्यासाठी इथे मी 10 ते 15 लसूण पाकळ्या घेतल्या, 10 ते 15 कढीपत्त्याची पानं, 7 ते 8 हिरवी मिरची, पाव चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे घेतलेले सगळे मसाले आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचेत आणि पाणी न टाकता या मसाल्याचं आपल्याला जाडसर वाटण तयार करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी मी मसाले ग्राइंड करून घेतले। बघू शकता आपल्या मसाल्याचं छान असं जाडसर वाटण तयार करून घेतले। आता हे वाटण थोड्या वेळासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायचं आहे। त्यानंतर इथे मी एक ताट घेतलं आणि ताटामध्ये मोजून 1 वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलं। त्याच वाटीने मोजून आपल्याला या ठिकाणी 1 वाटी गहू पीठ घ्यायचे। त्याच वाटीने पाव वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी आपल्याला बारीक रवा घ्यायचा आहे। पुरे छान खुसखुशीत येण्याकरता यामध्ये आपल्याला 4 चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन टाकून घ्यायचे। मोहन आपलं गरम असल्यामुळे सुरुवातीला हे मोहन चमच्याने या पिठामध्ये मिक्स करायचे। थोडंसं आपलं तेलाचं मोहन थंड झालं की हे मोहन आपल्याला हाताने या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। मोहन आपलं तेलामध्ये छान मिक्स करून झाल्यानंतर हे पीठ मुठीमध्ये दाबून बघायचे। पिठाचा असा छान गोळा तयार झाला की समजून जायचं की आपण टाकलेलं मोहन एकदम बरोबर झालेलं आहे। त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद, चवीनुसार 1 चमचा मीठ टाकून घ्यायचे आणि त्यानंतर 2 चमचे तीळ टाकायचे। त्यानंतर आपण जे मसाल्याचं वाटण तयार केलं होतं ते सर्व वाटण आपल्याला या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर या पिठामध्ये आपल्याला थोडंसं कट केलेला कोथिंबीर टाकायचा आहे। त्यानंतर आता टाकलेले सर्व मसाले आपल्याला हाताने चोळून या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल आता पिठामध्ये सर्व मसाले छान मिक्स करून झालेले आहे। आता आपली पुरी अजिबात तेलकट होऊ नये त्यामुळे आपल्याला या पिठामध्ये अगदी थोडं पाणी टाकायचे आणि पुरीसाठी लागणारे पीठ आपल्याला छान घट्ट मळून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी पुरीसाठी लागणारे पीठ मी मळून घेतलेले आहे। मळलेले पीठ बघू शकाल छान घट्ट पीठ मळून घेतलं। आता हे पीठ मुरण्यासाठी आपल्याला 10 मिनिटं झाकून बाजूला ठेवून द्यायचे। तर या ठिकाणी पिठाला ठेवून 10 मिनिटं झाली आहे। 10 मिनिटात पीठ छान मुरलेलं आहे। आता परत एकदा हे पीठ आपल्याला मिनिटभर असं हाताने छान सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आता या पिठाची आपल्याला पुरी बनवायची आहे। त्यासाठी या पिठामधून मोठ्या आकाराचं असं पीठ तोडून घ्यायचे आणि तोडलेलं पीठ आपल्याला हातावर असं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आता तोडलेल्या पिठाची आपल्याला पोळी लाटायची आहे। त्यासाठी इथे मी पोळपाट बेलन घेतलं आणि पीठ आपलं पोळपाटाला चिटकू नये त्यामुळे थोडंसं पोळपाटाला तेल लावून घेतलं आहे। आता या पिठाची आपल्याला छान पोळी लाटून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल अगदी मस्त आणि सहज अशी आपली पोळी लाटल्या जात आहे। तर या ठिकाणी मस्त अशी पोळी मी लाटून घेतलेली आहे। लाटलेल्या पोळीचा तुम्ही थिकनेस बघू शकता, खूप पातळ नाही किंवा खूप जाड नाही, मीडियम थिकनेसची या ठिकाणी पोळी लाटून झालेली आहे। तर आता या पोळीच्या आपल्याला पुऱ्या कट करायच्या। त्यासाठी आपल्याला घरातील एखादी वाटी किंवा झाकण घ्यायचे आणि या पोळीच्या अशा पुऱ्या कट करून घ्यायच्या आहे। वाटीने पुऱ्या कट करून घेतल्यामुळे पुरीचा आकार छान एकसारखा येतो आणि दिसायलाही पुऱ्या खूप छान दिसतात। पुऱ्या कट करून झाल्यानंतर पुरीच्या साईडचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी बघू शकाल खूप मस्त अशा आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे। आणि ह्या पुऱ्या वाटीच्या आकाराने कट केल्यामुळे तुम्ही बघू शकता दिसायलाही एकसारख्या मस्त अशा आपल्या गोल गोल पुऱ्या तयार झाल्या। आता ह्या पुऱ्या आपण तेलामध्ये तळून घेऊ। पुरी तळण्यासाठी कढईमध्ये तेल मी गरम करून घेतलं। सुरुवातीला या तेलामध्ये आपण 2 पुऱ्या टाकून घेऊ।
पुऱ्या तेलामध्ये सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि ह्या पुऱ्या आपल्याला झाऱ्याच्या मदतीने तेलामध्ये अशा दाबायच्या आहे, म्हणजे आपल्या पुऱ्या छान तळल्या जातात आणि मस्त फुगतात सुद्धा। अगदी थोड्याच वेळात तुम्ही बघू शकाल की ह्या पुऱ्या छान अशा तेलावरती तरंगलेल्या आहे। अशा पुऱ्या तरंगायला लागल्या की या पुऱ्यांची साईड बदलून घ्यायची आणि बदलल्यानंतर सुद्धा आपल्याला झाऱ्याने ह्या पुऱ्या तेलामध्ये दाबायच्या आहेत। तुम्ही या ठिकाणी बघू शकाल पुऱ्या मस्त फुललेल्या आहेत। तर आता आपल्याला या पुऱ्यांची अगदी थोड्या वेळाने साईड बदलत मीडियम आचेवरच ह्या पुऱ्या छान ब्राऊन रंगाच्या होईपर्यंत तळून घ्यायच्या। तर या ठिकाणी पुऱ्यांची साईड बदलत पुऱ्या छान ब्राऊन रंगाच्या मी तळून घेतलेल्या आहे। तळल्यानंतर बघू शकता पुरी मस्त तळून झालेली आहे। आता तळलेल्या पुऱ्या आपल्याला तेलामधून बाहेर काढायच्या आणि सेम पद्धतीने बाकीच्या सर्व पिठाच्या अशाच पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या। तर या ठिकाणी सर्व पुऱ्या मी तळून घेतल्या। तळल्यानंतर बघू शकाल की ह्या पुऱ्या अजिबात तेलकट झालेल्या नाही, अगदी मस्त खुसखुशीत अशा ह्या पुऱ्या तयार झाल्या आणि चवीला सुद्धा खूप खमंग ह्या पुऱ्या लागतात। तर माझ्या पद्धतीने आषाढ विशेष अशा खमंग पुऱ्या तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर।